तळससाहेब, तुम्ही बोललात शेतकऱ्यासंदर्भात, बरोबर. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग थोडं नाराज आहे. तर शेतकरी वर्गांनी जर निवडून दिलं तुम्हाला, तर त्यांच्यासाठी काय योजना राहील? पहा, या विदर्भात आज शेतकरी 4% कोरडवाहूमध्ये आहे, ओलिताखाली आहे, आणि 96% कोरडवाहूमध्ये आहे. पवारसाहेबांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं. जवळजवळ 30 ते 40 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, देशाचे कृषी मंत्री राहिले. पण विदर्भातला एक तरी प्रकल्प त्यांनी पूर्ण केला का? मला असं वाटतं की एकही प्रकल्प पूर्ण केला नाही. उलट विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिलेला आणि त्या ठिकाणचे कृष्णा खोरे असो किंवा अनेक प्रकल्प पूर्ण केले. विदर्भाच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. परंतु 2014मध्ये देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आज जवळजवळ 47 प्रकल्पाला त्यांनी पैसा दिला. काही सुरुवात झाली, लोरवर्धा असो, आजलसरा असो, असे अनेक प्रकल्प, गोशीखुर्द असो, असे प्रकल्प चालू झाले. म्हणजे खरं तर चालना शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या महाराष्ट्राचे आताचे उपमुख्यमंत्री यांनी सुरुवात केली. पण ते पवारसाहेबांनी मात्र 40 वर्ष या विदर्भाच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं. आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काही का असो पण 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात टाकते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा चालू केलं, म्हणजे 12,000 रुपये त्यांच्या खात्यात येते, म्हणजे हक्काचे पैसे त्यांच्यावर मिळायला लागले. या अगोदर असं कधी झालं नाही. शेतकऱ्याच्या खात्यात कधी पैसेच जमा व्हायचे, पण त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना आज मिळाले. येणाऱ्या काळात आणखीन पैसे वाढन. परंतु आज त्यांना समाधान आहे का बा मोदी साहेबांना, आणि केव्हाही आम्ही म्हणतो कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात कधी पैसे जमा, मोदीचे पैसे आले नाही. म्हणजे त्यांना एवढा विश्वास आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यावर का शेतकऱ्याचं भवितव्य चांगलं करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्रीच करतात. तळससाहेब, खरं तर तुमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धेत सभा घेतलेली आहे. ही सभा किती निर्णायक ठरणार आहे? कारण की जे वर्धेचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतलेली नाही आहे. 2014मध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी माझ्यासोबत वर्धा लोकसभा मतदार सभा घेतली होती. 2019ही घेतली आणि 2024मध्ये घेतली. आणि जेव्हा जेव्हा देशाचे प्रधानमंत्री माझ्या मतदारसंघात सभा घेतात त्यावेळेस माझा लीड ह्या 2 लाखाच्या वर राहते. आणि आज मी मला पूर्ण शाश्वती आहे की 2 लाखाच्या वर मी या ठिकाणी निवडून येईल. रामदास तळस यांनी आपल्याशी खास बातचीत केलेली आहे. रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, वर्धा.